आता वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. आपली दुसरी रेसिपी असणार आहे क्रॅब मीट स्प्रिंग रोल्स. त्याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे क्रॅब मीट, नंतर चायनीज कॅबेज, तसंच आपण घेतलंय कोथिंबीर, मैदा, थोडीशी कॉर्नफ्लॉरची पेस्ट, त्याचबरोबर आपण घेतलाय GSB मसाला, तिखट आणि चवीला थोडंसं मीठ. खरं तर हा जो मसाला, हे जे स्प्रिंग रोल्स आहेत हे स्प्रिंग रोल्स चायनीज पद्धतीचे आहेत, पण त्यातलं आतलं जे सारण आपण बनवणार आहोत ते एकदम टिपिकल GSB मसाला वापरून आपल्या GSB टच त्याच्यामध्ये असणार आहे. सो आपण सुरुवात करूया. आधी इथे तेल थोडंसं गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सारण बनवायचं आहे आणि हा जो मैदा आहे या मैद्याचं आपल्याला स्प्रिंग रोलची पट्टी बनवून घ्यायची आहे. या पट्टी बनवण्याकरता आपण मैदा ह्याच्यात घालूया. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि रेग्युलर तेल गरम वगैरे करून घ्यायचं नाही आहे, डायरेक्ट तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याची कणिक एकदम घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. घट्ट कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पातळ अशा पोळ्या लाटायच्यात, ज्या मी आधीच लाटून ठेवलेल्या आहेत. या अशा. सो तुमच्या लक्षात येईल की घट्ट कणिक बनवून घेतली, ती पातळ लाटून घेतली आणि या पातळ पोळ्या अशा एकदम थिन पोळ्या मी लाटून घेतल्यात. तर या अशा पोळ्या आपण लाटून घेतल्यात. आपल्याला याच्यामध्ये ते सारण भरायचं आहे. सारण भरण्याकरता इथे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया हे क्रॅब मीट, थोडंसं आधी चायनीज कॅबेज घालू. याच्यामध्ये लसूण वगैरे काही घालायची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक वेळेलाच लसूण घालणं अगदी आवश्यक नसतं. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे क्रॅब मीट. त्याच्यामध्ये आपण घालूया आता याच्यामध्ये मीठ, थोडंसं तिखट आणि हा GSB मसाला. सो हे मसाला आपलं हे जे सारण आहे ते आता तयार होत आहे. त्याला आता एक 5 मिनटं शिजायला लागतील. क्रॅब मीट आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये फायनली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. हे जे सारण आहे हे सारण तुम्ही अनेक वेगवेगळ्या रूपात, अनेक वेगवेगळ्या प्रकारात वापरू शकता. भातामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही डोश्यावरती वापरू शकता, घावनामध्ये वापरू शकता. चॉईस इज युअर्स. हे मिश्रण आपलं तयार झालं आहे सारण. ते मी या बोलमध्ये काढून घेतो. आपल्याला ते जरा गार करून घ्यायचं आहे. मस्त. आता आपण ह्याच्या स्प्रिंग रोल्स करून घ्यायचे, त्यामुळे मी या पोळ्यांवरती हे स्प्रेड करून घेतो मिश्रण. या क्रॅब मीटमध्ये आपण घालूया थोडीशी कोथिंबीर. अतिशय महत्त्वाची आहे आपल्या या टेस्ट करता. आता आपण हे जरासे गार होऊन देऊया. तेल इकडे गरम करायला ठेवलेलंच आहे. आपण आता हे स्प्रिंग रोल बनवायला घेऊया. हे कॉर्नफ्लॉरचं पाणी आहे ते मी एका साईडला इकडे लावतो. कॉर्नफ्लॉरच्या पाण्याने आपल्याला हे सील करता येतात स्प्रिंग रोल्स व्यवस्थित. सो GSB स्टाईलचे हे आपले स्प्रिंग रोल्स आपण क्रॅब मीट स्प्रिंग रोल्स आपण तयार केलेले आहेत. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा खूप इंटरेस्ट आला असेल, कारण अशा या पद्धतीचे स्प्रिंग रोल्स पण तुम्ही घरच्या घरी अगदी इझिली बनवू शकता. पुढच्या पार्टीला तुमच्याकडे स्नॅक्सला जर का काय करायचा हा विचार पडत असेल तर मस्तपैकी क्रॅब मीट आणा. आता हे क्रॅब मीट मला तरी रेडीमेड मिळालं, जरा किचकटीचं काम आहे, पण तुम्ही तुमच्या जर का बाजारात कोणतरी तुमची फिक्स
असं मासेवाली असेल, मावशी असतील तर त्यांना जरा थोडंसं पटवून ठेवा, म्हणजे तुम्हाला छान ते साफ करून देतील. अगदीच नाहीतर मग सरळ क्रॅब आधी स्टीम करायचा किंवा ब्लांच करायचा आणि नंतर मग त्याचं क्रॅब मीट काढून घ्यायचं, ते सुद्धा चालू शकतं, नो इश्यूज. एनिवेज हे स्प्रिंग रोल आता मस्त खरपूस मी तळून घेतोय. तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रॅब मीट स्प्रिंग रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: क्रॅब मीट, चायनीज कॅबेज, कॉर्नफ्लोअर, सेलरी, मैदा, कोथिंबीर, जीएसपी मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा, तेल आणि पाणी घेऊन हे मिश्रण मळून घ्यावं. या पिठाच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चायनीज कॅबेज, क्रॅब मीट, मीठ आणि जीएसपी मसाला घालून मिश्रण वाफवून थंड करून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर घालावी. मैद्याच्या लाटलेल्या पोळ्यांमध्ये हे क्रॅबचं सारण घालावं. कॉर्नफ्लोअरच्या पेस्टने रोल्स बंद करून घ्यावेत आणि तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत.